इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 5वे बाजाराचे प्रकार स्वाध्याय. तर मित्रांनो, यामधील पहिला असा प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडा. एक, अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो. अ, ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. ब, ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात. क, वस्तूंची विक्री करणारे दुकान. ड, वरील सर्व. पर्याय आहेत. 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ, ब आणि क, 4 फक्त ब. तर याचं उत्तर असेल 4 फक्त ब. 2, बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालीलप्रमाणे केले जाते. अ, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ब, अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार. क, अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ड, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार. पर्याय आहेत. 1 अ, ब आणि क, 2 ब, क आणि ड, 3 फक्त अ, 4 अ आणि ड. तर याचं उत्तर असेल 3 फक्त अ. 3, एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. अ, मक्तेदारी. ब, मक्तेदारीयुक्त स्पर्धा. क, पूर्ण स्पर्धा. ड, अल्पाधिकार. पर्याय आहेत. क, ड, अ, ब, क, अ, क, ड, फक्त क. उत्तर असेल फक्त क. 4, पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. अ, किंमतकर्ता. ब, किंमत स्वीकारणारा. क, किंमत भेद करणारा. ड, यापैकी नाही. पर्याय 1 अ, ब, क, 2 फक्त ब, 3 फक्त क, 4 अ आणि क. उत्तर फक्त ब. प्रश्न दुसरा आहे. पारिभाषिक शब्द सुचवा. 1, काही विक्रेते असलेला बाजार. अल्पाधिकार. 2, मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू. समतोल बिंदू. 3, वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च. विक्री खर्च. 4, एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय. उद्योग. 5, एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. मूल्यभेद. प्रश्न तिसरा आहे. सहसंबंध स्पष्ट करा. 1, पूर्ण स्पर्धा मुक्त प्रवेश आणि निर्गमन तर मक्तेदारी प्रवेशावर निर्बंध. 2, किंमत स्वीकारणारा पूर्ण स्पर्धा तर किंमत करता मक्तेदारी. 3, एकच किंमत पूर्ण स्पर्धा तर भिन्न किंमत मक्तेदारी. प्रश्न चौथा आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. 1, विक्री खर्च. मोफत भेटवस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन, पेटंट. तर यामधील गटात न बसणारा शब्द आहे पेटंट. 2, बाजार प्रकार. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार. अत्यल्पकालीन बाजार. 3, मक्तेदारीची वैशिष्ट्ये. किंमत करता प्रवेश निर्बंध, अन्य विक्रेते, पर्यायी वस्तूंचा अभाव. यामध्ये शब्द आहे अनेक विक्रेते. 4, कायदेशीर मक्तेदारी, पेटंट, ओपेक, कॉपीराइट, बोधचिन्ह. याचं उत्तर असेल ओपेक. प्रश्न 5 आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. 1, अल्पाधिकार बाजाराचे वैशिष्ट्य सांगा. उत्तर, अल्पाधिकार हा असा बाजार प्रकार आहे ज्यात काही मोजके विक्रेते बाजारावर वर्चस्व गाजवतात. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1, काही विक्रेते. बाजारात मोजकेच उद्योग संस्था असतात आणि त्यांच्याकडे मोठा बाजार हिस्सा असतो. 2, परस्परावलंबन.
एका विक्रेत्याने घेतलेला निर्णय इतरांवर परिणाम करतो, त्यामुळे सर्वजण एकमेकांवर अवलंबून असतात. 3. जाहिरातीचे महत्त्व. ग्राहक आकर्षित करण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात जाहिरात करतात. 4. प्रवेशावर निर्बंध. नवीन कंपन्यांना बाजारात प्रवेश करणे कठीण असते. 5. असमानता. उद्योग संस्थांच्या आकारात फरक असतो, काही मोठ्या तर काही लहान असतात. 6. अनिश्चितता. स्पर्धकांच्या वर्तनात किंमत व उत्पादनाबाबत अनिश्चितता असते. निष्कर्ष. अल्पाधिकार बाजारात स्पर्धा कमी असून काही कंपन्यांचे वर्चस्व दिसून येते. 2. मक्तेदारीचे प्रकार सांगा. उत्तर. मक्तेदारी हा असा बाजार आहे ज्यात एकच विक्रेता असतो आणि त्याचे बाजारावर पूर्ण नियंत्रण असते. मक्तेदारीचे प्रकार. 1. खाजगी मक्तेदारी. खाजगी व्यक्ती किंवा संस्थेच्या मालकीची, उदाहरणार्थ खाजगी उद्योग समूह. 2. सार्वजनिक मक्तेदारी. सरकारच्या मालकीची व नियंत्रणाखालील, उदाहरणार्थ रेल्वे. 3. कायदेशीर मक्तेदारी. पेटंट, कॉपीराइट, बोधचिन्ह यामुळे निर्माण होते. 4. नैसर्गिक मक्तेदारी. नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण होते, उदाहरणार्थ विशिष्ट पिके, प्रदेश. 5. साधी मक्तेदारी. सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारली जाते. 6. मूल्यभेदात्मक मक्तेदारी. वेगवेगळ्या ग्राहकाकडून वेगवेगळ्या किमती आकारल्या जातात. 7. ऐच्छिक मक्तेदारी. स्पर्धा टाळण्यासाठी विक्रेते एकत्र येतात, उदाहरणार्थ ओपेक. निष्कर्ष. मक्तेदारीचे विविध प्रकार परिस्थितीनुसार निर्माण होतात आणि बाजारावर नियंत्रण ठेवतात. प्रश्न 6 आहे. खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तक्ता. प्रश्न पहिला आहे. वरील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. तर मित्रांनो, या पद्धतीने रिकाम्या जागा भरण्यात येतील. 2. वरील तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चिती या आकृतीच्या सहाय्याने दाखवा. तर या पद्धतीने आकृती दाखवता येईल. प्रश्न 7 आहे. सविस्तर उत्तरे लिहा. 1. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्य स्पष्ट करा. उत्तर. मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा प्रत्यक्ष जीवनात सर्वाधिक आढळणारा बाजार प्रकार आहे. या बाजारात पूर्ण स्पर्धेप्रमाणे अनेक विक्रेते असतात, पण मक्तेदारीप्रमाणे प्रत्येक विक्रेत्याला आपल्या उत्पादनावर काही प्रमाणात नियंत्रण असते. त्यामुळे या बाजारात स्पर्धा व मक्तेदारी यांचा संगम दिसून येतो. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये. 1. अनेक विक्रेते. या बाजारात विक्रेत्यांची संख्या मोठी असते, मात्र पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते. प्रत्येक विक्रेत्याचा बाजारातील वाटा लहान असला तरी त्याला काही प्रमाणात स्वायत्तता असते. 2. असंख्य ग्राहक. ग्राहकांची संख्या मोठी असल्यामुळे कोणताही एक ग्राहक बाजारातील किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. ग्राहकांच्या पसंतीनुसार विक्रेत्यांना बदल करावे लागतात. 3. वस्तुभेद. हे या बाजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक उत्पादक आपल्या वस्तूला वेगळेपण देतो. ब्रँड, दर्जा, रंग, पॅकिंग, सेवा इत्यादींच्या माध्यमातून. त्यामुळे वस्तूंमध्ये पूर्ण समानता नसते, तर जवळचा पर्याय असतो. 4. मुक्त प्रवेश व निर्गमन. या बाजारात नवीन उद्योग संस्थांना प्रवेश करणे सोपे असते. जर नफा मिळत असेल तर नवीन कंपन्या येतात आणि तोटा झाल्यास कंपन्या बाहेर पडतात. त्यामुळे दीर्घकाळात सामान्य नफा मिळतो. 5. विक्री खर्च. जाहिरात, प्रदर्शन, सवलती, मोफत नमुने, ऑफर्स यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. याचा उद्देश ग्राहकांचे लक्ष वेधणे आणि मागणी वाढवणे हा असतो. 6. जवळचे पर्याय. या बाजारातील वस्तूंना अनेक जवळचे पर्याय उपलब्ध असतात, उदाहरणार्थ वेगवेगळ्या ब्रँडचे साबण, टूथपेस्ट, मोबाईल इत्यादी. 7. गट संकल्पना. एकमेकांना पर्याय असणाऱ्या वस्तू उत्पादित करणाऱ्या कंपन्यांचा एक गट तयार होतो. पूर्ण स्पर्धेतील उद्योग संकल्पनेऐवजी येथे गट ही संकल्पना वापरली जाते. 8. किमतीवर काही प्रमाणात नियंत्रण. वस्तुभेदामुळे प्रत्येक विक्रेत्याला किमतीवर थोडेफार नियंत्रण मिळते, त्यामुळे तो पूर्ण स्पर्धेप्रमाणे किंमत स्वीकारणारा नसतो. निष्कर्ष.
मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा वास्तववादी बाजार प्रकार असून त्यात स्पर्धा आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये एकत्रितपणे दिसून येतात. 2. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर: पूर्ण स्पर्धा हा एक आदर्श व काल्पनिक बाजार प्रकार आहे. या बाजारात विक्रेते व ग्राहक यांची संख्या मोठी असते आणि कोणाचेही किमतीवर स्वतंत्र प्रभाव नसतो. किंमत ही मागणी व पुरवठ्याच्या परस्पर क्रियेतून ठरते. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये: 1. असंख्य विक्रेते व ग्राहक. बाजारात विक्रेते व ग्राहक यांची संख्या खूप मोठी असते. प्रत्येकाचा सहभाग लहान असल्यामुळे कोणीही किंमत बदलू शकत नाही. 2. एकजिन्सी वस्तू. सर्व विक्रेते एकसारखी वस्तू विकतात. वस्तूमध्ये कोणताही फरक नसल्यामुळे ग्राहक कोणत्याही विक्रेत्याकडून खरेदी करतात. 3. मुक्त प्रवेश व निर्गमन. या बाजारात कोणतेही कायदेशीर किंवा तांत्रिक बंधन नसते. नफा मिळत असल्यास नवीन विक्रेते प्रवेश करतात आणि तोटा झाल्यास बाहेर पडतात. 4. एकच किंमत. पूर्ण स्पर्धेत बाजारात वस्तूची एकच किंमत असते. ही किंमत मागणी व पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते. 5. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक व विक्रेते यांना वस्तूची किंमत, दर्जा, उपलब्धता इत्यादी सर्व माहिती पूर्णपणे ज्ञात असते, त्यामुळे कोणालाही फसवणूक करता येत नाही. 6. उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. श्रम, भांडवल इत्यादी उत्पादन घटक एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात सहज हलवता येतात. 7. वाहतूक खर्चाचा अभाव. वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसल्यामुळे सर्वत्र एकच किंमत राहते. 8. सरकारी हस्तक्षेपाचा अभाव. या बाजारात सरकार हस्तक्षेप करत नाही. बाजार स्वयंचलितपणे चालतो. 9. विक्रेता हा किंमत स्वीकारणारा. कोणता विक्रेता स्वतः किंमत ठरवू शकत नाही, त्याला बाजाराने ठरवलेली किंमत स्वीकारावी लागते. निष्कर्ष आहे: पूर्ण स्पर्धा हा आदर्श बाजार प्रकार असून त्यामध्ये किंमत निर्धारण प्रक्रिया पूर्णपणे मागणी व पुरवठ्यावर आधारित असते.